नमस्कार, सुप्रभात. कारण आम्ही सकाळी 4 ते 5 वाजता उठून 5 वाजता लाईनमध्ये लागून दिवसभराची पूजेसाठी तिकीट काढून आम्ही श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामीच्या मंदिरात हाजीर होतो. तर पहिले आम्ही पूजा केली ही आहे गोपूजा. गोपूजा करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार होऊन तिथे थांबलो. गुरुची पूजा सांगतात त्याप्रमाणे आम्ही पूजा केली. अशी गुरुजींनी गोपूजा सांगितल्यानंतर आम्ही रुद्राभिषेकम आणि होमम हे पूजा केली. त्यासाठी दोघंही नवरा बायको बसू शकता, पण हे लक्षात ठेवा तुमचे वस्त्र परिधान जे केलंय ते कंपल्सरी ड्रेस कोड मध्येच हवं. भगवान सर्वात्मकः सर्वं विघ्नेश्वर श्रीनाथ सर्वं विघ्नेश्वर अर्पणमस्तु. स्वस्ति श्रद्धा मेधां यशः विद्या बुद्धिं श्रियं बलं तेजः आयुष्यं आरोग्यम. लिस्ट प्रमाणे सर्व पूजा केल्यानंतर आम्ही थोडंसं जेवून मग आम्ही केली ऑटो बुक. हॉटेल आम्ही साइन ऑफ केलं होतं. सगळी बॅग घेऊन अशी ऑटो बुक केली. जवळपासचे सगळे मंदिर आपल्याला तो दाखवणार आणि संध्याकाळी आमच्या ट्रेनच्या वेळेस आम्हाला रेल्वे स्टेशनला पोहोचवणार. तिथे राहायला तुम्हाला भरपूर सोय आहे, पण तुम्ही कुठलीही हॉटेल तुम्ही असं बुक पण करू शकता किंवा त्यांच्या धर्मशाळांमध्ये पण तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट राहू शकता. चला तर मग आपण ऑटोमध्ये बसून आता बाकीचे मंदिरांकडे जाऊया. पहिलं मंदिर आम्हाला त्या ऑटोवाल्याने नेलं होतं कुकुटेश्वर मंदिर. श्री कुकुटेश्वर स्वामी टेम्पल हे आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथल्या दर्शनानंतर आम्ही पुढच्या मंदिराकडे प्रस्थान केलं. स्वामी समर्थांचंही मंदिर होतं, पण आत मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही शूटिंग करू शकलो नाही. पण हा पण खूप सुंदर एक मंदिर आहे. नंतर आम्हाला त्यांनी नेलं गोपाल बाबा मंदिरात. हे आश्रम होतं, गोपाल बाबा आश्रम. या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामींचे भरपूर त्यांच्या नंतरचे रूप आणि कुठल्या रूपात ते आपल्या समोर येत होते. आणि मानवी अवतारात ते गोपाल बाबा महाराज जे होते त्यांचं हे आश्रम होतं.
तर मी जे सांगत होते ते हे आहेत गोपाल बाबा महाराज। या आश्रमानंतर आम्ही निघालो अनघा देवी मंदिराकडे। हे त्यांचं ग्रामदैवत आहे आणि खूप सुंदर असं मोठं मंदिर आहे हे गावात। आणि मग तिथे हे शेवटचं मंदिर आम्ही दर्शन घेऊन आम्ही पुढे रेल्वे स्टेशनला निघालो। जसं ठरलं होतं सगळे मंदिर करून आम्ही ऑटोमध्येच रेल्वे स्टेशनला पोहोचलो। आमची संध्याकाळी ट्रेन होती पुण्याकडे जायला आणि असं आमचं हे 2 दिवसाचं पीठापुरमचं दर्शन झालं। तर तुम्हालाही नक्की दोन्ही दिवसाच्या दर्शनात अजून कुठलेही प्रकारचे शंका असतील तर नक्कीच कमेंट करा, मी नक्की त्याचं उत्तर देईन। धन्यवाद।